हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाण्यातला व्हिडिओ अत्यंत गंभीर. पोलीस उमेदवारांना घेऊन शिंदेंच्या घरी आणतायत, तर ठाणे प्रकरणावरून कोर्टात जाणार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावर पालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर ठपका. निवडणूक निर्णय अधिकारी जाधवांबाबत प्रतिकूल मत. बिनविरोध उमेदवारांसंदर्भात मनसे थेट कोर्टात जाणार. पैशाचं आमिष आणि तपास यंत्रणांचा दबाव टाकल्याचा मनसेचा आरोप, तर पुरावे सादर करत मनसे कोर्टात जाणार. ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच सभा होणार, संजय राऊतांची माहिती. मुंबईकरांकरता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा. ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन. ठाकरे बंधूंच्या मुंबईकरांकरता घोषणा. पुणे पालिका निवडणुकीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच केलं लक्ष्य. भ्रष्टाचाऱ्यांचा, पैसे वाटणाऱ्यांचा, जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का म्हणत विचारला थेट सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना, परभणी, नांदेडच्या दौऱ्यावर. महापालिका निवडणुकीकरता भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका. विरोधकांकडे विकासाचा कुठलाही प्लॅन नाही, तर 2.5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री केलं. त्यांनी बंडखोरी केली आणि गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका. नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही मुलं कार्यरत झालेली आहेत, कधीतरी थांबायला पाहिजे, राणेंचं वक्तव्य. नवनीत राणांच्या वक्तव्याची असदुद्दीन ओवेसींकडून खिल्ली. तुम्ही 4 नाही 8 मुलं करा, आम्हाला काय करायचंय म्हणत ओवेसींचा नवनीत राणांवर जोरदार टोला. नाशिकच्या हॉटेलमध्ये टोळक्याचा हल्ला. हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी. खंडणीकरता हल्ला केल्याचा अंदाज. नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या. सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं. मराठी विरुद्ध जैन वादावर तोडगा काढण्याकरता जनकल्याण पार्टीकडून आम्ही गिरगावकर या संघटनेला निमंत्रण देण्यात आलंय. चर्चेतून मराठी आणि जैन वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जैन समाजाकडून जैन मुनी निलेशचंद्र यांच्यासह प्रमुख जैन मुनी उपस्थित राहणार आहेत, तर आम्ही गिरगावकर संघटना देखील सकारात्मक तोडगा काढण्याकरता उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. आज संध्याकाळी 5 वाजता प्रेस क्लबमध्ये चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत मराठी विरुद्ध जैन हा वाद विकोपाला गेल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे आज चर्चेतून हा वाद सुटेल का की आणखी चिघळेल हे बघणं महत्त्वाचं आहे. आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण अधिक बोलूया. सुमित, 5 वाजता या चर्चेचं आयोजन करण्यात आलंय, काय अधिक माहिती? या वादाला मुळात सुरुवात झाली ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्याचा वाद पुढे आला आणि कबूतरखान्यावरून जैन समाज आक्रमक झालेला होता आणि यामध्ये उडी घेतली ती जैन मुनींनी. कबूतरखाने मुंबईमध्ये असावेत असं त्यांची भूमिका होती आणि त्याला विरोध त्यानंतर आम्ही गिरगावकर संघटनेनं गिरगावमधून केला आणि मग गिरगावमध्ये जैन मुनी किंवा जैन समाज आणि मराठी असा वाद निर्माण झालेला होता आणि याच वादावर आता तोडगा काढला पाहिजे अशी भूमिका जैन मुनींनी घेतली आहे. कधी नव्हे जो सहिष्णू समजला जाणारा हा जैन समाज आक्रमक झाला आणि म्हणून आता ती पार्श्वभूमी राहू नये
दोन्ही समाज पुन्हा एकदा सहिष्णू पद्धतीनेच वागले पाहिजेत म्हणून या चर्चेची मागणी केलेली होती आणि त्यानुसार या चर्चेचं आज आयोजन केलेलं आहे. पण चर्चेअंती वाद सुटणार आहेत की वाद आणखी वाढणार हे आज संध्याकाळी 5 वाजता स्पष्ट होईल. नक्की सुमित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. एक प्रतिक्रिया येते या संदर्भातली, ती बघूया. नगर पालिका के चुनाव के प्रचार जोरों में कुछ लोग अपनी रोटियां सेकने के लिए प्रांतवाद के भाई भाइयों के बीच में झगड़ा कराने में माहिर है. अब उनको ये पता चलना चाहिए कि झगड़ा कराने से कोई वोट नहीं मिलते. देश का हर नागरिक, हर समाज, हर प्रांत एक है और खुद के वोट के लिए हमारे भाई भाई के बीच में झगड़ा कराने वाले लोगों अब सावधान हो जाओ. आपकी अब रोटियां दाल गिरने वाली नहीं है. मैं हार्दिक हुंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष जन कल्याण पार्टी, आज शाम को 5 बजे हमारे जो भाई है आमी गिरगांवकर, उनके मन में और मारवाड़ी और मराठी के बीच में जो मतभेद एक दूसरे के मन में आए हैं, उसका समाधान करने के लिए आज शाम को 5 बजे प्रेस क्लब में हमने आमी गिरगांवकर हमारे भाइयों को हमने मारवाड़ी और मराठी के बीच में जो गलत फहमियाँ दूर करने के लिए हमने इनको दिल से आमंत्रण दिया है. पुढे जाऊया. शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या शुभा राऊळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानं उद्धव ठाकरेंना धक्का बसलाय. शुभा राऊळ या शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा होत्या. 2007 ते 2009 या दरम्यान मुंबई महापालिकेच्या त्या महापौर राहिल्या. सलग 3 वेळा दहिसरमधून त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. शुभा राऊळ यांच्या काळामध्ये चांगलं काम झालं अशा प्रकारे तेव्हा चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगलेली होती. शुभा राऊळ या आता उबाठा सोडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करताना दिसल्या. त्या 3 वेळा नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे उबाठाला धक्का बसलेला आहे. काय सांगणार तुम्ही? अखेरचा जय महाराष्ट्र केला उद्धव ठाकरे यांना, नेमकं कारण काय? खरं म्हणजे भाजप आणि शिवसेना युती हे आमच्यासाठी नैसर्गिक युती वाटायची आणि त्यामुळे आम्ही सेना भाजपचे कार्यकर्ते आम्ही व्यवस्थित काम करत होतो. माझा राजकारणात प्रवेश व्हायच्या आधी 2001 साली मला पहिली जर ट्रॉफी मिळाली असेल राजकीय ट्रॉफी, तर मला अटलजींची एक ट्रॉफी होती. ते पंतप्रधान होते आणि त्यांनी हेपेटायटिस बी कॅम्पेन काढलं होतं आणि त्या कॅम्पेनचं आम्ही 2 वर्ष माझ्या क्लिनिकमध्ये मी ते कॅम्पेन राबवलं होतं आणि तेव्हा माझी ओळख झाली भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी. अतिशय छान आम्ही काम केलं होतं आणि ती ट्रॉफी मिळाली होती. त्याच्यानंतर 2002 साली मी ह्या युतीतून शिवसेना आणि भाजप युतीतून मी निवडून आले आणि मग सुरू झाला प्रवास. तर माझे वडीलसुद्धा संघाचे कार्यकर्ते होते, ते गुजरातमध्ये होते, आम्ही गुजरातमध्ये वाढलो. तर तिकडे सुद्धा संघाची शिस्त वगैरे आम्हाला होतीच. राजकीय असं काही बॅकग्राऊंड नव्हतं, परंतु संघाचे काम करायचं हे एक होतं. आणि माननीय बाळासाहेब हे हिंदुत्वाला धरून, हिंदुत्वाचा मुद्दा धरून तो श्वास म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्याशी आम्ही प्रेरित झालो होतो. आणि नंतर गेली 27 वर्ष मी रामभाऊ माळगी प्रकल्प आहे तिथे जोडली गेले. केशवसृष्टीची मी पदाधिकारी आहे. माझे मिस्टरसुद्धा केशवसृष्टीचे ग्रामविकास योजनाचे पदाधिकारी आहे. त्यामुळे तो एक म्हणतात ना की नैसर्गिक काम हे होतं. आणि जेव्हा युती तुटली, जेव्हा उद्धवसाहेब आणि भाजप यांची युती तुटली, तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं होतं की हे कसं काय आता काम करायचं म्हणून. पण 3 टर्म मी निवडून आले ते ह्या युतीतूनच निवडून आले होते. त्यामुळे नंतर महापौरसुद्धा त्या युतीमध्येच मी काम केलेलं आहे. त्यामुळे इथले सगळे खासदार आमदार यांच्याशी माझे चांगले संबंध होते आणि चांगलं काम चाललेलं होतं. तर आता मी जेव्हा आता आरोग्य सेनेची अध्यक्ष महाराष्ट्राची होते, परंतु काम करताना काही अडचणी तर येतच होत्या आणि मनात खदखद होती की आता आपल्याला काही भाजपमध्ये जाण्याचाच मार्ग बरा आहे म्हणून. आणि भाजपचे कार्यकर्ते किंवा भाजपचे पदाधिकारी आहेत, आशिषजी शेलार, योगेश सागरजी,
आणि इथले संजय उपाध्यायजी यांचं म्हणणं चालू होतं सारखं की तुम्ही या आमच्या पक्षात म्हणून. तर मी म्हटलं मला इलेक्शन काही लढायचं नाही, त्यामुळे इलेक्शनचं तिकीट वाटप होऊन जाऊन दे, मग मी येते. त्यामुळे इलेक्शनचं तिकीट सगळं तो गोंधळ संपला आणि मग त्यांनी मला फोन केला आणि मी त्याच्यात प्रवेश केला. तुम्हाला एक संधी दिली गेली होती, ते पण बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिली होती. त्यांनी एक सर्वोच्च पद तुम्हाला देण्यात आलं होतं, ते पण महापौर असा. तुम्ही त्यांच्या काळात ते काम केलं. एवढं सगळं तुम्हाला मिळून तुम्ही एवढं का नाराजगी तुम्हाला अशी वाटली? पण नाराजी असं नाही ना, मी म्हणते ना की संधी दिली होती, त्या संधीचं पण मी सोनं केलं, नागरिकांसाठी काम केलं. मी काय राजकीय माझी कोणती संस्था काढली नाही की माझी कोणता बिझनेस काढला नाही आहे. मी क्लिनिक होतं ते बंद केलेलं आहे माझं त्या काळापासून. तर कामात तर राहायला पाहिजे आणि काम करताना पक्ष पण पाहिजे की बाबा चला आपल्याला तिथे काहीतरी आपल्या शब्दाला पण काहीतरी व्हॅल्यू असेल. त्यामुळे आणि पक्ष पण असा आहे ना की माझ्या शब्दाला मान देईल. तर मी तो पक्ष निवडला आणि मला काम करायचं आहे ना, मला काय आता परत क्लिनिक उघडून नाही बसायचं आहे. त्यामुळे त्या काम करण्यासाठी मला चांगलं प्लॅटफॉर्म हवं. तर प्लॅटफॉर्म म्हणून मला BJP बरोबर वाटते म्हणून मी आले. भाजपचा होणार आणि महापौर पण BJPचाच होणार आहे, असं वक्तव्य शुभा राहुल यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वडेकरसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता आपण थेट रायगडला जातोय. तळा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत. सगळीकडे जाळं रस्त्यांचं आपण निर्माण करतोय, त्यामध्ये केंद्र सरकार आपल्याला मोठी मदत करत आहे. अशी अनेक प्रकारची कामं ही देश पातळीवर राज्य पातळीवर चाललेली आहे. असं होत असताना आपला कोकण कुठं मागं राहू नये, तळ्याचा परिसर कुठं मागं राहू नये म्हणून खासदार, आमदार, मंत्री या नात्याने सगळे आम्ही प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. मित्रांनो, आत्ताच सुनीलजींनी पण आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. आज तारीख आहे 5 दिवसापूर्वीच 1 जानेवारी सुरू झालेलं आहे. हे नवीन वर्ष देखील आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि आई चंडिका देवी प्रार्थना करतो देवीची चरणी की महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं हे नवीन वर्ष ठरावं. अशा पद्धतीनं आई चंडिका देवीला मी मागणी देखील या निमित्तानं करतो. आज बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु आज राष्ट्रीय पक्षी दिन आहे.